या ठिकाणी 10 मिनिटांमध्ये हे सभागृह भरून गेलं. हे कशाचं धोतक आहे तर हे विकासाचं धोतक आहे. आजचे दिन एक चांगल्या पद्धतीने आपल्याला आगामी काळामध्ये या ठिकाणी येणार आहेत आणि म्हणून या ठिकाणी मी जास्तीत न बोलता सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो की आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपल्या गावचं प्रिपेअरिंग करावं, चांगला ऍक्शन प्लॅन तयार करावा, भाऊंकडे शिफारस करावी, भाऊंचा सल्ला घ्या, आमचा सल्ला घ्या, आमच्या वरिष्ठ मार्गदर्शक सर्व नेते मंडळीचा सल्ला घ्या आणि चांगला विकास काम करण्यासाठी या ठिकाणी आपण प्रेरित होऊया. एवढाच संकल्प आजच्या या स्वागत सत्राच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं करायचा आहे. जाता जाता मी पंचायत समितीच्या सर्व अधिकाऱ्यांना पण या ठिकाणी इशारा करतो की मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार बोकाळलेला आहे. 4 वर्षापासून प्रशासक राज्य या ठिकाणी आहेत. या तालुक्याच्या विद्यमान लोकप्रतिनिधीच्या आशीर्वादानं मोठे बोगस धंदे या तालुक्यामध्ये झाले आहेत आणि आगामी काळामध्ये जर तुम्ही अशी लबाडी भामटेगिरी केलीत, मग घरकुल असेल, एमआरजीएस असेल किंवा कुठलाही निधी असेल, यासाठी जर आपण या ठिकाणी आमच्या गरीब लाभार्थ्यांची आर्थिक पिळवणूक केली, आमच्या सरपंचाची, आमच्या ग्रामपंचायत सदस्याची, आमच्या पदाधिकारी जर पिळवणूक केली तर गाठ आता यातून पुढं जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे यांच्याची आहे. आगामी काळामध्ये कुठल्याही प्रकारचा आर्थिक गैरव्यवहार, कुठल्याही प्रकारचा अपहार, कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार या ठिकाणी खपवून घेतला जाणार नाही, तर निलंबनाची कारवाई तत्काळ तुमच्यावर 8 दिवसात करेल असाही या ठिकाणी मी इशारा आमच्या पंचायत समितीच्या अधीनस्थ सर्व अधिकाऱ्यांनी या ठिकाणी देतो आहे. अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करायचं आहे. कार्यकर्त्यांना कुठलीही अडचण आली, कोणत्याही भामट्या अधिकाऱ्यांनी मग शाखा अभियंत्यापासून क्लर्क पर्यंत जर कोणी पैशाची डिमांड केली, मागणी केली तर माझा फोन नंबर जवळजवळ प्रत्येकाकडे आहे. आदरणीय दिनेश बोगडा तक्रार करा, माझ्याकडे तक्रार करा, आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी तक्रार करा. इथून पुढच्या काळामध्ये कुठल्याही प्रकारचा अपहार या ठिकाणी होणार नाही यासाठी तुम्ही आम्ही खेळीमेळी या उक्तीप्रमाणे हातात हात घालून या तालुक्याच्या विकासासाठी सज्ज होऊया. एवढाच संकल्प आजच्या या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी करूया. एवढीच भावना या निमित्ताने व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांना मनपूर्वक स्वागत या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि माझं मनोगत या ठिकाणी पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय. सगळ्यांचा प्रेम आशीर्वाद होता. मी पण हिंमत केली. परत भारतीय जनता पार्टीमध्ये मला आदरणीय कैलास बुवा असू द्या, आदरणीय सगळ्या यांच्या प्रयत्नांनी सगळ्यांनाच येता आला. परत पार्टीत मी, कारण की आपल्याला सगळ्यांना माहित आहे का मी ज्या पार्टीत राहतो अखिल भाई, मैं पार्टी का ईमानदारी से काम करता. ये आपको इसलिए बोल रहा मैं कि आपको मालूम है 2000 में 70 भाई माझे खूप जुने मित्र आहे, अखिल सेठला माहिती आहे. पण मी त्यावेळेस 2000ला तुम्हाला सगळ्यांना माहित नसेल, सुरेश जेटली आणि 70 भाई समोरामोर उभे होते विधान परिषदला. देवीदास भाऊ आहे आता, वाणी साहेब नाही याच्यात. मी सुरेश जेटली यांना मतदान केलं होतं कारण की मी भारतीय जनता पार्टीत होतो. तर मी ज्या पार्टीत राहतो त्या पार्टीत मी इमानदारीने काम करत राहतो. माझी पहिल्यापासूनही ते मित्र असो कोण पण असो. खरंच या व्यासपीठावर मला तसं बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेसची म्हणजे त्यांना दिलगिरी व्यक्त, कारण की दत्तू पाटलांचं आपल्या या वरच्या युतीच्यामुळे त्यांचा बळी गेलेला आहे. कारण की आपलं ठरलं होतं सगळं इथे तालुका लेवलवर का भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीची युती, जागा वाटप झालं. जवळ आपले सुरज नाना आहे इथे, कुठे सुरज नाना, आदरणीय सुरज नाना आहे, प्रशांत भाऊ आहे, सगळं ठरलं होतं. पण काही गोष्टी आमच्या हातात पण नाही राहत. वरच्या लेवलचं राजकारण होतं. उल्हास भाऊ तुम्हाला माहित आहे आयुष्य गेलं यांचं पक्षाकरता काम करता करता. आम्हाला सगळं माहिती आहे. मला काही नवीन पक्ष नाही. भारतीय जनता पार्टीला सगळ्यात जुना मीच आहे. आता नवीन पिढीत बघितलं तर एकनाथरावपेक्षा पण पहिले मी आलेलो आहे भारतीय जनता पार्टीत. आणि पहिले नगरपालिकेचे उपाध्यक्ष पण मीच होतो भारतीय जनता पार्टीत. म्हणून मला जुना कार्यकर्त्यापासून दत्ता पाटलांना पण मीच निवडून आणलं होतं पंचायत समितीला. हे आता तुम्हाला माहित नसेल भरपूर लोकांना. तेव्हापासून मला सगळे जुने नवीन सगळे कार्यकर्ते माहित आहे. राष्ट्रवादीचे पण कार्यकर्ते माहित आहे. सगळे आपले माझ्याबरोबर आलेले कार्यकर्ते पण माहित आहे. जो कार्यकर्त्यांनी इमानदारीने पक्षाकरता आपल्या परिवाराकरता सगळ्यांनी जे काम केलेलं आहे 100% त्यांचा विचार या 2-2.5-3 वर्ष जे आता कोणत्या निवडणुकी नाही आहे, निवडणुका आहे ग्रामपंचायत अविनाश पाटलांनी सांगितलं, ती पण आपल्याला खूप मोठी जिम्मेदारी आहे. आपण सगळे मिळून जेव्हा काही नव्हतं तेव्हा आपण हे संपादित केलं. आता तर सगळं काही आहे 100%. देव पण आपल्या बरोबर आहे, जनता बरोबर आहे. म्हणून 100% पुढच्या ग्रामपंचायतीमध्ये पण चांगलं आपण सगळं नियोजन करू, चांगलं करू. जे जे काम आहे थोडा वेळ लागेल
आता मी सगळ्यांना एक विनंती करेल का सगळे कार्यकर्ते आग्रह धरतात सत्काराला या सत्काराला या. आता खरं म्हणजे काम करण्याचे दिवस आहे. सत्कारमध्ये जास्त वेळ घालवू नका. असं आमचं नाही का आम्हाला सत्कारला बोलवलं हात फुल दिला तर तुमचं खूप मोठा मान वाढेल असं आमच्याकरता माझ्याकरता पण नाही हे नाविलास भाऊकरता पण नाही. व्यासपीठावर बसलेले बरोबर आहे का आप्पा? तर तुम्ही बोलवलं सत्कार केलं म्हणजे तुमचं मी काम करेल. आम्हाला तुम्ही सगळे समाने सत्कार करणं काही गरजेचं नाही. तुम्ही पहिले तुमचे काम सांगा, काम करा. सत्कार खूप झाले आता. आमचे नेते प्रशांत भाऊ, अतुल सावे, प्रशांत भाऊ कधी सत्कार तरी घेता का? प्रशांत भाऊ साहेब, खरंच मी भारतीय जनता पार्टीचे मनापासून आभार मानेल. आपला एक सदस्य होता तरी त्यांनी ऐकलं. देवेंद्र फडणवीस साहेब असू द्या, आपले रवींद्र चव्हाण साहेब असू द्या, आपले अतुल सावे साहेब असू द्या, प्रशांत बम असू द्या, आपले दोन्ही जिल्हाध्यक्ष संजयजी खंबाईजे, सुहासजी सिरसाट, आपल्या अनुराधाताई चव्हाण एवढे सदस्य असून पण आपल्या वैजापूरला त्यांनी अध्यक्षपद दिलं. तसं बघितलं अविनाश पाटलांना काम करण्याचा खूप मोठा अनुभव आहे. त्यांना 2002 ते 7 पण सभापतीपद भेटलं होतं. तसं मी अविनाश पाटील म्हणजे वाणी साहेबांच्या तालमीत तयार झालेलो आहे. ते छोटे होते. मी जेव्हा उपनगराध्यक्ष होतो 96-97ला 96ला ते वाणी साहेबांकडे यायचे. सरपंच होते त्यावेळेस. सरपंच होते ना तुम्ही? 97ला मेंबर होते ग्रामपंचायतची. मी उपनगराध्यक्ष होतो त्यावेळेस. मी भारतीय जनता पार्टीत होतो. वाणी साहेबांनी तोपर्यंत शिवसेनेत नंदुभाऊ बरोबर आहे का नाही? तुम्ही जोडीदार होते खास. रावसाहेब बरोबर आहे ना? जोडीदार होते तेव्हापासून ते काम करणारा कार्यकर्ता आहे. ग्रामपंचायत पासून सरपंच झाले, जिल्हा परिषद सदस्य झाले, स्वतःच्या ताकदीवर झाले. आणि कधी 2 टर्म कोणाला सभापती भेटल्यावर जो माणसाचं एक येतं का एखादं मला पद भेटलं तर मी काय झालो हे त्यांच्यात कधी येणार नाही. मी आजच सांगतो का आज जिल्हा परिषद अध्यक्ष झाले तर मी अध्यक्ष झालो हे आमपणा त्यांच्यात कधी येणार नाही. कार्यकर्ता तोच असतो तर त्याला तो मंत्री झाला, मुख्यमंत्री झाला, जमिनीवर राहिला तर तोच कार्यकर्ता बनतो. जमिनीवर राहिला तरच तो कार्यकर्ता असतो. का मी आज नगरसेवक झालो तर लगे चाल लालबाग गल्ली आमदार झालो तो आयुष्यभर कोणाचा नसतो, तो स्वतःचाच असतो. आणि अविनाश भाऊ असो आम्ही काही गुत्तेदार नाही, आम्ही काही कॉन्ट्रॅक्टर नाहीये. त्यांना बांधकाम सभापती पण ते 2.5 वर्ष राहिले, शिक्षण सभापती, आरोग्य. कोरोनाच्या काळात त्यांना शिक्षण व आरोग्य एखादा असता तर 4-5 बंगले कोरोनाच्या काळातच झाले असते त्यांचे. संभाजीनगरला झालं असतं, वैजापूर शहरात झालं असतं, अजून 2-4 ठिकाणी झालं असतं. कोरोनाच्या काळात शासकीय किती निधी आला आप्पा तुम्हाला चांगलं माहिती आहे. त्यावेळेस ते आरोग्य सभापती होते. एखादा दुसरा असता आपल्या तालुक्याचा तर कुठे गेला असतं ते माहित नाही. पण आम्ही सगळे लोकांचे काम करणारे आहे. आर्थिक बाबीत आम्ही जास्त कोणाला काही इंटरेस्ट नसतो. लोकांचे काम झाले पाहिजे, समाधान झालं पाहिजे. सगळ्याच कार्यकर्त्यांचे काम होतं असे नाही, पण प्रामाणिकपणे सगळे जे भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठे नेते आहेत ते सगळ्यांना समान न्याय द्यायचा 100% आम्ही प्रयत्न करू. वेळ खूप झाली, आपण सगळे आले. नारायण भाऊ तुम्ही पण आले, तुम्ही पण पक्षाकरता खूप मोठं योगदान आहे. तुम्ही चिंता करू नका, पक्ष तुमचं पण लक्ष देईल. तुम्ही काय भाऊ तुम्ही पक्ष सांभाळून ठेवलेलं आहे म्हणून कोणी काही पक्षाच्या बाबतीत मनात काही आणायचं नाही. ते राष्ट्रवादीचे पण असू द्या, त्यांनी अडचणीत आपल्याला नगरपालिकेत मदत केली, जिल्हा परिषद मध्ये पण भरपूर सर्कल मध्ये मदत केली. तिथे आता पंकजचा आज जमनानी ते हे होतं. सगळ्यांनी एकमेकांना मदत केल्यामुळे आज आपलं एक आले. आपल्या तालुक्यात पण आता संजीव भाऊ जरा आपले उमेदवार विरोधात होते वाल्मिक, पण जेव्हा आपल्या तालुक्याची वेळ आली त्यांनी सगळ्यांनी मदत केली आपल्या तालुक्याचं अध्यक्ष बनण्याकरता किंवा सभापती बनण्याकरता. त्याबद्दल पण मी सगळ्यात आपल्या मित्र पक्षांचे पण खरंच मनापासून आभार मानतो. परत एकदा आपण खूप चांगला कार्यक्रम घडून आणला. आता त्यामुळे काम करण्याची ऊर्जा आमची तर वाढली, पण जिम्मेदारी त्याच्यापेक्षा आवाज जिम्मेदारी वाढली का नाही? आता काम जोरात करावं लागेल आता सगळ्यांना.